विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, खालील प्रश्नांसाठी पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा। त्यातलं पहिलं, वस्तूची छापील किंमत ₹400 असेल तर 20% दराने किती सूट मिळेल। आता ₹400 वस्तूची किंमत आहे आणि 20% म्हणजे 100ला 20 रुपये सूट आहे, तर 20/100, 400 गुणिले 20/100 हे 2 शून्य गेले, 20 चोक 80 म्हणजे 80 रुपये सूट मिळणार आहे। आता इथं 5/7 भागिले 5/9 इथं पाय समाने भागाकार आहे, घातांकांची वजाबाकी, मग 7 - 9। आता या ठिकाणी हे कसं येणार आहे बघा, 5/7 आणि 5/9 दिलं, त्यांची वजाबाकी करायची आपल्याला। 7 - 9 बरोबर, आता इथं 7मधनं 9 जात नाही म्हणून 9मधनं 7 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून ऋण 2 आहे। पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे। आता वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 आणि पाय या अपरिमेय संख्या आहेत। इथं आवर्ती आहे दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे 0.4 किंवा 0.4 ही परिमेय संख्या आहे। जर ए बरोबर 3.9/d वर्ग असेल तर चलनाचे विधान पुढीलपैकी कोणते। आता इथं छेदस्थानी आहे म्हणजे इथे व्यस्तचलन आहे, म्हणून एफ व्यस्तचलन d वर्ग असं आहे। पुढचं ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट दिलाय। बाजूंचे लंबदुभाजक, आता तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक त्यांचा जो संपातबिंदू असतो त्याला परिमध्य म्हणतात। कोन दुभाजकांच्या संपातबिंदूला अंतर्मध्य म्हणतात आणि मध्यगांच्या संपातबिंदूला मध्यगा संपात म्हणतात। क प्रश्न, आकृतीत रेषा एल, ही रेषा एल, इथं रेषा एल व रेषा एम या समांतर रेषा आहेत आणि रेषा एन ही छेदिका आहे, तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोन एसच्या आंतरव्युत्क्रम कोनाचे नाव लिहा। कोन एसचा, आता हे जे असतात तिथले ते आंतरव्युत्क्रम कोन आणि हे जे असतात ते बाहेरचे, मग एसचा आंतरव्युत्क्रम कोन कोन व्ही, एस आणि व्ही, तसंच आर आणि यू हे आंतरव्युत्क्रम कोन आहेत। कोन आरच्या विरुद्ध कोनाचे नाव लिहा। आता आर बघा कुठे आहे, हा इथं, आरच्या विरुद्ध कोनाचं नाव पी आहे, कोन पी। तिसरं, कोन पीच्या बाह्य उत्क्रम कोनाचे, कोन पीच्या बाह्य उत्क्रम कोनाचे नाव लिहा। आता बघा, पीचा बाह्य उत्क्रम हा पी आणि बाह्य म्हणजे हे बाहेरचे म्हणजे डब्ल्यू, पीचा जो बाह्य उत्क्रम कोन आहे तो आहे डब्ल्यू। प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा। अवयव पाडा आहे। 2x वर्ग अधिक x वजा 45। आता 45 आणि 2चा गुणाकार करायचा आहे, म्हणून 2 गुणिले 45 आपण केलं तर 90 होणार आहेत आणि वजा आहे, इथं ऋणचिन्ह आहे म्हणजे वजाबाकी किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे, म्हणजे इथं 10 आणि 9, मग यातला मोठी जी संख्या आहे तिला मधल्या पदाचं चिन्ह, म्हणजे इथं अधिक आणि इथं त्याचं विरुद्ध चिन्ह लहान संख्येला म्हणून इथं वजा। मग 2x वर्ग हा x आपण लिहिताना असं लिहायचं आहे, 10x वजा 9x वजा 45 आहे तसाच। नेमकं काय त्या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे हे नीट लक्षात घ्या। आता इथं पुढच्या स्टेपला 2x त्यांनी इथं कॉमन काढलं आहे आपण, मग इथं 2x मधला 2x वर्ग आहे, त्यातला 2x काढला, तिथं 1 शिल्लक राहिला आणि 2×5 = 10, 5 x ऑलरेडी इथं आपण बाहेर लिहिलेला आहे, वजा 9, इथं 9 बाहेर काढला तर इथला x आणि वजा चिन्ह, हे वजा चिन्ह बाहेर काढले म्हणून कंसातला पुढचं चिन्ह बदलतं, म्हणून अधिक 9×5 = 45 म्हणून x + 5, पुन्हा हे कॉमन झाले, x + 5 आपण इथं पुन्हा बाहेर काढला तर 2x वजा 9। दुसरं गणित, वजा 25/8 व वजा 9/4 या संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा। तर लहान मोठेपणा ठरवताना फक्त तिरकस गुणाकार करा,
वजा 25 गुणिले 4 आणि वजा 9 गुणिले 8. 25 चौक 100, भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण. 9 8 72, भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण. ऋण 72 ही संख्या मोठी आहे, उजव्या बाजूची संख्या मोठी आली म्हणून ऋण 25/8 पेक्षा ऋण 9/4 ही मोठी आहे. पुढील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. तर बघा 6चा 1/7 घातांक दिला आहे आपल्याला, म्हणून 6चे 7वे मूळ. इथं छेदस्थानी जी संख्या असते ते मूळ असते. 6चे 7वे मूळ. तसं ते काय येणार आहे आता 512चे 9वे मूळ. पुढचं चौथं गणित. रफिकने -4 दलाली देऊन दलालामार्फत 15,000 रुपयांची फुले विकली, तर दलाली काढा. म्हणजे किती दलाली दिली ते काढायचं आहे आणि रफिकला मिळणारी रक्कम काढा. कारण रक्कम आहे 15,000 रुपये, त्यातनं दलाली वजा होऊन रफिकला रक्कम मिळणार आहे. आता दलाली दिली आपल्याला 4% म्हणजे 4/100. फुलं विकली आहेत 15,000ची म्हणून गुणिले 15,000 म्हणून 4/100 गुणिले 15,000. हे 2 शून्य गेले म्हणून 150 गुणिले 4. हा शून्य तसाच ठेवला आपण. 15 चौक 60 म्हणजे 600 रुपये दलाली होणार आहे. मग रफिकला मिळणारी रक्कम 15,000 वजा 600. 15,000मधनं 600 दलाली जाणार आहे म्हणून 14,400 रुपये रफिकला मिळणार आहेत. पाचवं गणित. इथे ही आकृती दिली आहे, त्याच्यावरनं हे प्रश्न आहेत. त्रिकोण XYZ मध्ये हा शिरोलंब. शिरोलंब म्हणजे काय? शिरोबिंदूपासून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब, जिथं काटकोनाची खूण केलेली असते तो लंब असतो. म्हणजे XP, रेख XP हा शिरोलंब आहे. आणि XQ, रेख XQ ही मध्यगा आहे. 6वं गणित. विस्तार करा. m-4 आणि m+6. आता याचं सूत्रच आहे की x अधिक a आणि x अधिक b हे सूत्र माहिती असेल तर आपण सहज कोणते गणित सोडवू शकतो. x² अधिक a अधिक b गुणिले x अधिक a गुणिले b म्हणजे ab. म्हणून पहिल्या पदाचा वर्ग m² अधिक दोघांची बेरीज चिन्हांसहित म्हणून ऋण 4 अधिक 6 गुणिले पहिले पद m अधिक या दोन्ही संख्यांचे गुणाकार म्हणून ऋण 4 गुणिले 6 m². आता 6 आणि 4 यांना भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होणार. 6मधनं 4 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आणि अधिक गुणिले अधिक अधिकच येतं म्हणून अधिक 2m आणि अधिक गुणिले वजा वजा 6 चौक 24 म्हणून m² अधिक 2m वजा 24 हा याचा विस्तार आलेला आहे. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. शेजारील आकृतीत रेषा M समांतर रेषा N. रेषा M समांतर रेषा N आहे आणि L ही त्यांची छेदिका आहे आणि इथं आपल्याला हे 8 कोन जे तयार होतात त्यांची नावं दिली आहेत. आता कोन B म्हणजे हा कोन x अधिक 15° आणि कोन E हा कंस 2x अधिक 15° तर xची किंमत काढा. यासाठी कृती दिली आहे. कोन B आणि कोन F. B आणि F हे एकरूप कोन आहेत कारण हे संगत कोन आहेत. म्हणून Fचं माप आणि Bचं माप हे सारखंच असणार आहे म्हणून Bचं माप जेवढं आहे तेवढंच Fचं आहे x अधिक 15. आता कोन F आणि कोन E. कोन F आणि कोन E हे रेषीय जोडीतले कोन आहेत म्हणून कोन F मापकोन F अधिक मापकोन E बरोबर 180° रेषीय जोडीतील कोन. समीकरणामध्ये किमती घातल्या आपण. Fचं माप दिलेलं आहे म्हणजे आपण काढले ते x अधिक 15 आणि Eचं आहे 2x अधिक 15 बरोबर 180. x अधिक 2x 3x 15 अधिक 15 इथं 30 येणार आहे बरोबर 180 आहे. तसेच 3x बरोबर 180 हा 30 इकडे त्यांना वजा होणार आहे म्हणून 180 वजा 30. 180मधनं 30 गेले 150. आता इथं 150 आणि हा 3 इकडं भागिले घेतला आहे म्हणून 3×5 = 15 आणि हा 0 आहेच म्हणून x बरोबर 50°.
पुढचं दुसरं गणित, अवयव पाडा. 1 अधिक क्यू घन छेद 125 म्हणजे ए घन अधिक बी घन हे सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरावं लागणार आहे. ए घन अधिक बी घन म्हणून एकाचा घन एकच येतो म्हणून एकाचा घन क्यू आणि 125 कुणाचा घन आहे तर 5चा म्हणून क्यू छेद 5चा हा घन आहे. आता इथं ए घन अधिक बी घन सूत्र आहे ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी हे सूत्र आहे आणि या सूत्रानुसार आपल्याला हे सोडवायचं आहे. आता बघा हा ए म्हणजे एक ए आणि क्यू छेद 5 म्हणजे बी जर घेतला तर दोघांची तर बेरीज म्हणून 1 अधिक क्यू छेद 5 यानुसार नंतर एकाचा वर्ग वजा 1 गुणिले क्यू छेद 5 अधिक तर बी वर्ग आहे. बी वर्ग म्हणजे क्यू छेद 5चा वर्ग 1 अधिक क्यू छेद 5 कंसात एकाचा वर्ग 1 वजा एकाने गुणल्यानंतर क्यू छेद 5 अधिक क्यू वर्ग छेद 5चा वर्ग 25 याप्रमाणे याचे अवयव आपल्याला पाडता येतात. तिसरं, दिलेल्या समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा समांतरभुज चौकोन दिला आहे WZ YX XZ आणि WY हे त्या समांतरभुज चौकोनाचे कर्ण आहेत. पहिलं गणित, जर लेंथ YZ बरोबर 8.2 सेमी तर लेंथ XW बरोबर किती? लेंथ YZ बरोबर 8.2 सेमी तर लेंथ W किंवा XW आपल्याला विचारलेलं आहे. मग त्यासाठी गुणधर्म आहे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा एकरूप असतात. सम्मुखभुजांची मापं समान असतात म्हणून XWचं जे माप आहे ते येणार आहे 8.2. जेवढं YZचं आहे तेवढंच XWचं माप येणार आहे 8.2 सेमी. त्यातलं दुसरं गणित दिलं आहे, जर लेंथ WO बरोबर 3.3 सेमी. आता बघा हा WO दिला आहे, WO 3.3 सेमी आणि आपल्याला WY विचारला आहे. मग त्यासाठी आपल्याला OY काढावं लागेल किंवा डायरेक्ट पण आपण WY काढू शकतो. बघा WO 3.3 सेमी आणि WY विचारलं आहे. तर समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात म्हणजे हे जे दोन भाग होतात हे समान भाग होतात. हा मध्यबिंदू असतो तसंच हा भाग आणि हा भागसुद्धा समान असतो म्हणून लेंथ WI बरोबर 2 गुणिले WO आणि त्याचा लांबी दिली 3.3. 2 ने 3.3ला गुणलं तर 6.6 सेमी. चौथं गणित, विस्तार सूत्राचा उपयोग करून 99चा घन करा. आता 99 म्हणजे 100 वजा 1 म्हणून 99चा घन बरोबर 100 वजा 1चा घन आणि या ठिकाणी A वजा B कंसाचा घन हे सूत्र वापरायचे. A वजा B कंसाचा घन बरोबर A घन वजा 3A वर्ग B अधिक 3AB वर्ग वजा B घन. त्यानुसार इथं हे दिलेलं आहे म्हणून 100चा घन वजा 3 ह्या सूत्रानुसार 3 गुणिले A आहे 100 म्हणून 100चा वर्ग गुणिले 1 अधिक 3 गुणिले 100 गुणिले AB वर्ग यानुसार म्हणून 1चा वर्ग वजा 1चा घन म्हणजे B घन जो आहे तो इथं 1चा घन येणार आहे. म्हणून तर 100चा घन या ठिकाणी दिला आहे आपल्याला वजा 3 आहे तसाच आहे 100चा वर्ग 10,000 100 गुणिले 100 अधिक 3 आहे तसाच आणि 100 गुणिले 1 1चा वर्ग 1 100 गुणिले 1 100 आणि वजा 1चा घन 1. आता ही संख्या आहे तशीच दिली आहे. बॉक्स काय भरायचा आपल्याला इथं आता फक्त इथं हे गुणाकार केला आहे हा पण दिलेला आहे आणि 100 गुणिले 3 फक्त इथं विचारले आपल्याला 100 गुणिले 3 300 वजा 1. आता ही सगळी बेरीज वजाबाकी करून हे 9,70,999 उत्तर येते. पुढचं पाचवं गणित, Y आणि X यांच्यात समचलन आहे. Y आणि X यांच्यात समचलन आहे. जेव्हा Y बरोबर 10 तेव्हा X बरोबर 50 तर चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. आता इथं Y आणि X समचलन म्हणून Y समचलन X. Y बरोबर
के एक्स हे चलनाचं समीकरण आहे. आता वायची किंमत दिली आपल्याला 10, वाय बरोबर 10 आणि एक्स बरोबर 50 ही किंमत ठेवली आपण इथं. तर वाय बरोबर 10, के आणि एक्सची किंमत 50 ठेवली. केची किंमत काढण्यासाठी हा 50 इकडं भागिले होणार आहे. 10/50, 10 एका 10 5 50 म्हणजे केची किंमत आली 1/5. हा आहे चलनाचा स्थिरांक. आता चलनाचे समीकरण हे आहे वाय बरोबर के एक्स. केची फक्त किंमत ठेवायची आपल्याला, म्हणून चलनाचे समीकरण वाय बरोबर 1/5 एक्स. 6वं गणित. त्रिकोण ABC या त्रिकोणात जी हा मध्यगा संपात आहे. हा जी मध्यगा संपात आहे. RG बरोबर 3.5, RG बरोबर 3.5 आणि GC आपल्याला विचारलेलं आहे. तर हा जो मध्यगा संपात आहे हा प्रत्येक मध्यगेला 2:1 या प्रमाणात विभागत असतो. म्हणून GC भागिले RG बरोबर 2/1. 2:1 म्हणजे 2/1. आता GC आपल्याला काढायचा आहे, तो आहे तसाच ठेवला. RGची किंमत दिली आहे 3.5, ती ठेवली बरोबर 2/1. तिरकस गुणाकार केला आपण. GCला 1ने गुणलं तर GCच येणार आहे, कारण कोणत्या संख्येला 1ने गुणलं तर तीच संख्या येते. आणि 3.5 गुणिले 2 यांचा गुणाकार केला तर ते येते 7, म्हणजे GC बरोबर आहे 7. प्रश्न 4. खालील उपप्रश्न सोडवा. पहिलं, आकृतीत रेषा एल समांतर रेषा एम. ही रेषा एल आणि रेषा एम ह्या एकमेकांना समांतर आहेत. रेषा पी व रेषा पी समांतर रेषा क्यू. रेषा पी आणि रेषा क्यू सुद्धा समांतर आहेत. यावरून कोन ए, कोन बी आणि कोन सीची मापे काढा. कोन ए, कोन बी आणि कोन सीचं माप काढायचं आहे. एका कोणाचं माप दिले आपल्याला 78 अंश. तर इथं रेषा एल समांतर रेषा एम आहे आणि छेदिका जर आपण त्यांची पी घेतली तर 78 अंश आणि ए हे संगत कोन आहेत आणि संगत कोनांची मापं समान असतात. म्हणून एचं माप 78 अंश आहे. ए आणि 78 संगत कोन आहेत, म्हणून एचं माप 78 अंश. त्याच्यानंतर रेषा पी आणि रेषा क्यू या दोन रेषा समांतर आहेत आणि रेषा एम त्यांची छेदिका मानली तर कोन ए आणि कोन डी हे संगत कोन आहेत. कोन ए आणि कोन डी हे संगत कोन आहेत. मग एचं माप किती आहे? 78 अंश. कोन ए आणि कोन डी यांचं माप समान आहे, कारण ते संगत कोन आहेत. म्हणून एचं माप किती आहे? 78 अंश. म्हणून डीचं सुद्धा माप किती आहे? 78 अंश आहे. तसंच कोन बी आणि कोन डी हे विरुद्ध कोन आहेत. कोन डी बरोबर कोन बी, कारण विरुद्ध कोन आणि विरुद्ध कोनांची मापं समान असतात. म्हणून बीचं, आता डीचं माप किती आहे? 78 अंश. म्हणून कोन बीचं सुद्धा माप 78 अंश आहे. आता रेषा एल समांतर रेषा एम आणि रेषा क्यू छेदिका मानली तर कोन सी आणि कोन डी हे आंतरकोन आहेत आणि आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोन सी अधिक कोन डी बरोबर 180 अंश. डीचं माप आपल्याला माहिती आहे 78 अंश. म्हणून कोन सी अधिक 78 अंश बरोबर 180. कोन सी बरोबर 180 वजा 78 अंश. कोन सी बरोबर 102 अंश. याप्रमाणे आपण कोन ए, कोन बी आणि कोन सीचं माप काढलेलं आहे. दुसरं गणित आहे 3/7 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. आता इथं ही परिमेय संख्या आपण दशांश रूपात लिहिलेली आहे. इथं भागाकार करायचा आहे. 3ला 7ने भागलं, 3ला भाग जात नाही म्हणून 0. 3मधनं 0 गेले 3. संख्या संपल्या म्हणून पॉईंट दिला, इथे 0 घेतला. 7 चोक 28, 3मधनं 28 गेले 2. पुन्हा 0 घेतला आपण. 7 दुणे 14, 20मधनं 14 गेले 6. 0 घेतला. 7 8 56, 60मधनं 56 गेले 4 उरले. 0 घेतला 40 झाले. 7 5
35. 40मधनं 35 गेले, 5 उरले, 0 घेतला, साधी 49. 50मधनं 49 गेले, 1 उरला, 0 घेतला, झाले 10. मग 7 1 7, 10मधनं 7 गेले 3. म्हणजे इथं पुन्हा आता पुनरावृत्ती होणार आहे. बघा इथं 3पासून सुरुवात केली आणि इथं पुन्हा 3 आलेलं आहे. म्हणजे पुन्हा त्याच क्रमाने 4 2 8 5 7 1 त्याच क्रमाने पुढचा अंकगट येणार आहे. म्हणजे हा जो अंकगट आहे हा आवर्ती आहे. म्हणून 3/7 बरोबर 0.4 2 8 5 7 1 ही हा पूर्ण अंकगट आवर्ती आहे. म्हणून त्याच्यावरती आपण रेघ दिलेली आहे. अशा पद्धतीने हे परिमेय संख्या दशांश रूपात लिहिण्याचं उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं आहे तिसरं, 4096चे घनमूळ काढा. आता बघा इथं आपण हे उदाहरण सोडवले. घनमूळ काढताना त्याला भाग द्या, म्हणजे त्याचे अवयव पाडा. 2ने भाग दिला, 2 दुणे 4 0, 2 चौक 8 9 8 गेले 1 उरला, 2 8 16. पुन्हा 2ने भाग दिला, 2 1 2 0, 2 दुणे 4, 2 चौक 8. पुन्हा 2ने भाग दिला, 2 पंचे 10, 2 1 2, 2 दुणे 4. आता 512 जो आहे तो 8चा घन आहे. जर आपल्याला थोडंसं माहिती असेल तर आपण किंवा तुम्ही 2 2ने सुद्धा भाग देऊ शकता. आता 8ने भाग दिला, 8 × 48. 51मधनं 48 गेले, 3 उरले, 2 घेतले, 32 झाले. 8 चौक 32, 8 8 64 आणि 8 1 8. आता 4096 आपण इथं गुणाकाराच्या रूपात लिहून घेतले. 2 × 2 × 2, 8 × 8 × 8. आता इथं आपण घनमूळ काढायचं आहे म्हणून 3 3चा गट करायचा आहे, 3 संख्यांचा गट. 4096चे घनमूळ इथं चिन्हात लिहायचे व्यवस्थित. बरोबर या गटाच्या ऐवजी 1 2 आणि ह्या गटाच्या ऐवजी 1 8, 8 दुणे 16. म्हणजे 4096चं घनमूळ आहे 16. जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात, तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? आता मजुरांची संख्या n मानली आणि वेळ जर t मानला, तर मजुरांची संख्या आणि भिंत बांधण्यास लागणारा वेळ यांच्यामध्ये नेहमी व्यस्त चलन असतं. म्हणून n व्यस्त चलन t, म्हणून n बरोबर k/t हे चलनाचे समीकरण आहे. आता इथं गुणाकार केला, n × t बरोबर k हा चलनाचा स्थिरांक आहे. n दिलेला आहे 15, म्हणजे n 15 असताना, मजूर 15 असताना 48 तास लागतात, तर t बरोबर 48. मग इथं आता किमती ठेवल्या आपण. n 15, t 48, 15 × 48 बरोबर k. चलनाचा स्थिरांक k गुणाकार केला 720. n × t बरोबर k. आता केची किंमत आपण ठेवली इथं 720, जी आता इथं मिळालेली आहे. n × t बरोबर 720 हे झालं चलनाचं समीकरण. पुढं मग आता t 30 असताना n बरोबर किती? मग n × t बरोबर 720 हे समीकरण. n × tची किंमत 30 टाकली, बरोबर 720. n बरोबर 720 भागिले 30, हा 0 घालवला, किंवा इथं तुम्ही भाग 2 दाखवला आहे बघा. 720 भागिले 30, 0 गेला, 3 दुणे 6, 1 उरला, 3 चौक 12 किंवा 24 त्रिक 72. म्हणजे आवश्यक मजुरांची संख्या किती आली? 24. नंतर 5वं गणित आहे. सोपे रूप द्या. a वर्ग अधिक 10a अधिक 21 छेद a वर्ग अधिक 6a वजा 7 गुणिले a वर्ग वजा 1 आणि छेदस्थानी a अधिक 3. आता याचे इथं अवयव पडले बघा. a वर्ग अधिक 10a अधिक 21. आता इथं 21 आहे. 21चे असे आपण 2 संख्या शोधायची की गुणाकार 21 येईल आणि बेरीज 10 येईल. मग 7 त्रिक 21 आणि 7 आणि 3 10. म्हणून आता दोघांना धनचिन्ह द्यायचे मधल्या पदाचं. a वर्ग अधिक 7a अधिक 3a अधिक 21. इथं एक सामायिक अवयव बाहेर काढला आपण, तर a अधिक 7 इथं 3 बाहेर काढला, अधिक 3 a अधिक 7. a अधिक 7 हा पुन्हा कंस सामायिक आहे. a अधिक 7 a अधिक 3, म्हणजे याचे अवयव आले आहेत a अधिक 7 आणि a अधिक 3. तसंच
खालची ए वर्ग अधिक 7a वजा 6, ए वर्ग अधिक 6a वजा 7, तर इथं 7 1 7, गुणाकार 7 पाहिजे म्हणून 7 1 7, 7मधनं 1 गेले, इथं 6 यायला पाहिजे, त्यांची वजाबाकी 6 आली पाहिजे, म्हणून ए वर्ग अधिक 7a वजा ए वजा 7, ए सामायिक अवयव आहे तो बाहेर काढला, ए अधिक 7 वजा 1, ए अधिक 7, ए अधिक 7 पुन्हा सामायिक आणि ए अधिक 7 ए वजा 1, इथला राहिलेला हा ए वजा 1. मग आता इथं आपण याच्यात हे अवयव ठेवले, ए अधिक 7 ए अधिक 3 ए अधिक 7 ए वजा 1 गुणिले ए वर्ग वजा 1. आता इथं ए वर्ग वजा 1 म्हणजे हा ए वर्ग वजा बीचा वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र इथं वापरायचं आहे. त्याचं सूत्र आहे ए अधिक बी ए वजा बी, म्हणून ए अधिक 1 ए वजा 1 ए अधिक 3 आहे. तसंच आता अंशस्थानी छेदस्थानी जे समान संख्या आहेत त्यांना आपण भाग द्यायचा. आता ए अधिक 7 गेला, हा ए अधिक 3 अंशस्थानी आहे, हा छेदस्थानी हा गेला, ए वजा 1 गेला, ए वजा 1 गेला, फक्त शिल्लक राहिलेला आहे ए अधिक 3. आता पुढचा 5वा प्रश्न आहे. खालील उपप्रश्न सोडवा. खादी भांडारातून उमाताईंनी पुढील वस्तू खरेदी केल्या. 3 साड्या प्रत्येकी 560 रुपये, मधाच्या 6 बाटल्या प्रत्येकी रुपये 90. या खरेदीवर %12 प्रमाणे रिबेट मिळाले तर उमाताईंना या वस्तू केवढ्याला मिळाल्या. तर इथे सोडवले बघा. 3 साड्या घेतल्यात, एक साडीची किंमत आहे 560 रुपये, म्हणून साड्यांची एकूण किंमत 560 गुणिले 3 रुपये 1680. इथं गुणाकार करून उत्तर लिहिलं आहे. मधाच्या बाटल्यांची एकूण किंमत 90 गुणिले 6, कारण 6 बाटल्या घेतल्या आहेत आणि 90 रुपयाची एक बाटली, म्हणून 90 गुणिले 6 540. आता एकूण खरेदी किती झाली ह्यांची बेरीज. एकूण खरेदी 2220 रुपये. आता रिबेट दिलेला आहे 12%, म्हणून 12/100 गुणिले 2220, हा शून्य आणि हा शून्य गेला. 12 गुणिले 222चा गुणाकार केला आपण तर 2664, छेदस्थानी 10. मग आता हा जो एकावरती एक शून्य आहे म्हणून इथं पॉईंटनंतर आपण एका अंकानंतर इथं पॉईंट दिला आहे. तर ही 2 अंकी आपण संख्या घेतो दशांशानंतर, म्हणून ते शून्य घेतला, म्हणजे 266.40 रुपये एवढं रिबेट मिळालेलं आहे. आता उमाताईंना किती रुपये द्यावे लागतील तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल, कारण एकूण खरेदी झाली 2220 रुपयांची. मग 2220 वजा 266.40, तर वजाबाकी येते 1953.60 किंवा 60, म्हणजे 1953.60 रुपये त्यांना द्यावे लागतील. दिलेल्या मापांवरून चौकोन रचना करा. चौकोन MORE मध्ये लेंथ MO बरोबर 5.8 सेमी, लेंथ OR बरोबर 4.4 सेमी, मापकोन M बरोबर 58 अंश, मापकोन O बरोबर 105 अंश, मापकोन R बरोबर 90 अंश. आता इथं कच्ची आकृती आपण काढलेली आहे. MORE, MO 5.8, OR 4.4, कोन M 58, कोन O 105 आणि कोन R 90. आता याची आपण रचना करूया. आता ही रचना करताना MO 5.8, आधी MO काढा 5.8, MO 5.8 सेमी. आता M कोण आहे 58 अंश, म्हणून M वरती आपण इथं हा कोन मापकाचा केंद्रबिंदू ठेवला आणि उजव्या बाजूच्या शून्याकडनं आपल्याला मोजावं लागेल, कारण हे रेषाखंडावरती हा शून्य आलेला आहे, म्हणजे 0 10 20 30 40 50 आणि 58 अंश, म्हणजे 60ला 2 रेगा कमी. हा जोडून आपण किरण काढला. ह्या कोणाचं माप आहे 58 अंश. नंतर पुढचा कोन दिलेला आहे 105 अंश. आपण इथं या बिंदूवरती ठेवलं म्हणजे आपल्याला डाव्या बाजूच्या शून्याकडनं मोजावं लागेल. 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 105 अंश.
हा किरण आपण काढला 105 अंश कोन करणारा. त्याच्यानंतर हे माप दिलेलं आहे OR 4.4. मग कंपासमध्ये 4.4 अंतर घ्या. आणि ओवर ठेवून कंस काढा. म्हणजे हा जो बिंदू मिळालेला आहे हा आहे R बिंदू. आता Rवर कोन मापाकाचा, कारण हा 90 अंशाचा कोन काढायचा आपल्याला. ही वरची बाजू आपल्याला अजून जोडायची आहे. मग R 90 अंशाचा कोन काढायचा आहे. त्यासाठी इथं ठेवा Rवर आणि ह्या रेषेला ॲडजस्ट करा. आणि इथून 0, 10, 20, 30, 40 किंवा इथं तुम्ही 90 शोधू शकता. हा इथं 90 आहे. हा 90 अंशाचा MORE या प्रकारे ही चौकोन रचना करायची आहे. यातलं दुसरं गणित आहे. सरळ रूप द्या. 7A - 6B अधिक 5C कंसाचा वर्ग अधिक 7A अधिक 6B वजा 5C कंसाचा वर्ग. यासाठी A अधिक B अधिक C कंसाचा वर्ग हे सूत्र आपल्याला वापरावं लागणार आहे. मग पहिल्या संख्येचा वर्ग 7Aचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणून 6 वजा 6Bचा वर्ग अधिक 5Cचा वर्ग अधिक 2 गुणिले AB म्हणून 7A गुणिले वजा 6B अधिक 2 गुणिले 6B गुणिले 5C अधिक 2 गुणिले 7A गुणिले 5C. सेम तसंच ह्या कंसाचं येणार आहे, फक्त चिन्ह वेगळे आहेत. पहिल्या पदाचा वर्ग 7A वर्ग अधिक 6B वर्ग अधिक 5 ऋण 5C वर्ग अधिक 2 गुणिले 7A गुणिले 6B अधिक 2 गुणिले 6B गुणिले 5C अधिक 2 गुणिले 7A गुणिले 5C. आता इथं 7चा वर्ग 49 म्हणून 7Aचा वर्ग 49A वर्ग हा ऋणाचा वर्ग नेहमी धन असतो म्हणून 6Bचा वर्ग 36B वर्ग 5Cचा वर्ग 25C वर्ग वजा. आता इथं गुणाकार केला आहे. 7 42 आणि 42 दुणे 84 AB अधिक अधिक गुणिले वजा. इथं हे वजा होणार. 6 पंचे 30 आणि 30 दुणे 60 BC अधिक आता इथं पुन्हा अधिक गुणिले वजा. इथं वजा होणार. 7 5 35 35 दुणे 70 7 5 35 35 दुणे 70 70 AC. नंतर हा दुसरा कंस आहे बघा. ह्याचं पुन्हा तेच येणार आहे. 49A वर्ग 36B वर्ग 25C वर्ग 7 42 दुणे 84 AB. आता इथं अधिक गुणिले वजा वजा होणार. 6 पंचे 30 30 दुणे 60 BC आणि अधिक गुणिले वजा पुन्हा इथं वजा होणार. 7 5 35 दुणे 70 AC. आता हे दोन कंस इथं धनचिन्ह आहे म्हणजे पुढच्या कंसाच्या चिन्हांवरती कोणताही परिणाम होणार नाही, ते आहे तसेच राहणार आहे. हा पहिला कंस आपण जसं तसा लिहिला. 49A वर्ग 36B वर्ग 25C वर्ग वजा 84 AB वजा 60 BC अधिक 70 AC अधिक 49A वर्ग 36B वर्ग अधिक 25C वर्ग अधिक 84 AB वजा 60 BC वजा 70 AC. आता त्याचे समान आहेत. आता हा ऋण आहे आणि हा धन आहे, हे दोन कॅन्सल झाले. हा पण धन आहे, हा ऋण आहे, हे दोन गेले. मग 49A वर्ग आणि 49A वर्ग 98A वर्ग
36b वर्ग 36b वर्ग दोन्ही धन आहेत म्हणून 72b वर्ग, 25c वर्ग अधिक 25c वर्ग 50c वर्ग, आणि हे इथं शिल्लक राहिलं आहे 60bc आणि हा 60bc ऋण आहे, दोन्ही त्यांची बेरीज होणार, चिन्ह ऋणच येणार म्हणून 60 आणि 60 120bc. याप्रमाणे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका सोडवली आपण सराव करा, म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवताना अडचण येणार नाही. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.